ऋता चला ट्रेन मध्ये आलेली आहे ट्रेन. चला 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 सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला. सप्तशृंगी माते की जय. चला मिसल वगैरे खाऊनशी चहा वगैरे पिऊनशी बघा आपण कुठे आलोय आता. पेरूची वाडी. नुसती पेरूची वाडीच नाही पण हे बघा तुम्हाला असे बर्ड्स आणि आणखी काय काय बघायला मिळतात. पेरूची आईस्क्रीम खायला या. हो तर सर आहेत आपल्या सोबत. नमस्कार. काय नाव तुमचं? किशोर सर. काय आहे हे? काय सांगणार? पक्षी संग्रहालय सर. छोटंसं पक्षी संग्रहालय बनवलंय फॅमिलीसाठी एन्जॉय करण्यासाठी. ही ओंगल जातीची गाई आहे. 3च फूट वाढते. ही मूळ आंध्र प्रदेशची बीड आहे. हा सिल्वर फिजन नावाचा पक्षी आहे. चायना देशाचा पक्षी आहे सिल्वर फिजन. आणि हा जो दिसला गोल्डन फिजन म्हणतात. जगातला 8 नंबरचा सर्वात सुंदर पक्षी. हो. आणि ती मोठी चिमणी काश्मीर जातीची बकरी आहे. कुठल्या जातीची? काश्मीरी अमेरिकन ब्रह्मा हेन म्हणतात. हा इमू पक्षी आहे ऑस्ट्रेलियात. इमो. हो ऑस्ट्रेलियन पक्षी. बघ काय बनवते. हा ऋताला पण दे. रनिंगला पण फास्ट असतो. हा अग्रेसिव्ह नाही. हा ट्रेन केलेला आहे त्यामुळे कोणाला इजा वगैरे काय करत नाही. हा हिला माहिती पडलं ॲग्रेसिव्ह नाही आहे म्हणून जवळ गेली बघा. हे झोपलाय. याला इगुआना म्हणतात. इगवाना. इगुआना सड्याचा प्रकार आहे हा. आणि हा प्युअर व्हेजिटेरियन आहे. पालेभाज्या खातो फक्त. म्हणूनच एवढा फिट आहे. हो. आणि हा एक आमचा अमेरिकन उंदीर. घालपी आली. नाही ते नॅचरल स्किनच आहे त्यांची गालावर. मॉम्स आलेत. मॉम इगवाना आहे. आपल्या मंडळीला चॅनल सबस्क्राईब करायला सांग. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. मम्मा घाबरली पण दाखवत नाही. हा मस्त. ऋता ऋता हे बघ काय घेतलंय. मामीने बघ काय घेतलंय. हे येतो. ऋताचे टाकू. तुझ्या टाकू अंगावर. आपण इथे येऊन खूप वेळ झाला आणि तू सर्व मला वाटतं ॲक्टिव्हिटीज ट्राय केल्यास. तर तू थोडक्यात सांग की काय काय ट्राय करायला पाहिजे आणि आपल्या मंडळींना काय सांगशील? आपल्या मंडळींना हेच सांगणार, जर तुम्ही शिर्डीला जाताय, शिर्डीवरनं वणी येत आहे सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला, तर तिकडनं हार्डली तासाभराच्या अंतरावरती आहे. तुम्ही इकडे येऊ शकता लहान मुलांसोबत, तुमच्या फॅमिलीसोबत. इकडचा जो ॲम्बियन्स आहे तो तुम्हाला खूप जास्त आवडेल. आणि जे आम्ही तुम्हाला पक्षी दाखवले, बोटिंग केली, आगला वेगळा एक्सपिरियन्स घेतला आम्ही, ते पण तुम्हाला करायला आवडेल. पण इकडे जेव्हा तुम्ही मिसळ ट्राय करायला येईल तर आम्ही विचारलं की इकड नाशिकची लोकं थोडा फिका खातात असं आम्हाला त्यांनी सांगितलं. म्हणून इकडच्या मिसळचा टेस्ट थोडा अलग आहे. तर तुम्ही त्यांना सांगा की आम्ही इकडनं आलो आहे, आम्हाला तिखट जास्त हवं आहे. मग तशाप्रमाणे तुम्हाला ते मिसल बनवून देणार. बाकी ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. 1 टाईम विजिट आहे. या लहान पोरांसोबत ही तुमच्या फॅमिलीला प्लेस नक्कीच आवडेल. इकडची आईस्क्रीम ट्राय करा, लस्सी ट्राय करा, पेरू लस्सी. चहा पण ओके होता 1 टाईम, तो पण तुम्ही ट्राय करू शकता. आणि विथ भाकरी मिसल अजून भारी आहे. हॅलो, काय नाव इथं? हां रिदा. हाय, कुठे आलीस रिदा? देवीला. सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला. अमृता वहिनी पण आहे तिथे. नमस्कार. हो, हितेश ठाकूर. जितेश. उरण ना? उरणला कुठं? केगाव. उरण केगाव वरनं दिसतात बघा. आणि याचं नाव काय? रिदान. हाय, धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी. छान वाटलं. बाय बाय. चला तर रोपवेचं तिकीट घेतलंय आम्ही. किती रुपये तिकीट आहे? 120. हां. आणि चाइल्डचा 60. हां, ओमाला 60 रुपये लागलेत. बाकी आम्हाला 120 रुपये रिटर्न. हां, आणि ऋताला फ्री आहे. ऋता तुला फ्री आहे. फ्री. ट्रेनमध्ये जायचं आपल्याला. काय नाटकी करतेस तू? तुला यायचं नाही दर्शनाला का चालत यायचं आहे? चालत यायचे. चल लवकर फटाफट फटाफट. तर पार्किंगच्या बाजूलाच मस्त रोपवेचं तिकीट आहे आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला आहे
रोपवेनी जायची व्यवस्था. AC आहे काय पूर्ण? फॅन आहे. लास्ट टाइम नो मनी चॅलेंजमध्ये आलेलो, पायऱ्यांवरनं चढून गेलेलो, पण फर्स्ट टाइम इकडे येऊन रोपवेचा अनुभव करतोय. शॉपिंग पण आहे. हे बघा मस्त आहे ना. मस्त शॉपिंग सेंटर. शॉपिंग पण आहे इथे, शॉपिंग ओटी वगैरे पण घेऊ शकता. हे बघा, आणि इथे गड, ही पार्किंग मला वाटतं हो आहे ना, ही पार्किंग आहे. आणि रोपवेनी जाऊन देवी मातेचं मंदिर, इथे तुम्ही दर्शन घेऊ शकता. हां, तर पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला भरपूर जण दिसतील गाडी पार्किंगसाठी बोलवणार आहे, पण तुम्ही इथेच येऊन पार्किंग करा. येस. तर ओटी घेतोय आम्ही. काय हार, वेणी, गजरा, नारळ, वेणी, हार, ओटी, खण, टिकली, बांगडी, हळदी, कुंकू, करंडाफणी सर्व येणार. सर्व काही घेतलंय. साडीचं घेतल्यावर साडीचं घेतलं तर 6 वारी, 9 वारी आणि 11 वारी असते. 6 वारी, 9 वारी आणि काय 11 रेट आहे? वारी. 6 वारी घेतलं तर 300 मध्ये येणार ओटीसह. 9 वारी घेतलं तर 500 मध्ये येणार. 11 वारी 750 मध्ये येणार. हां, ते तर ब्लाऊज 6 वारीची ओटी घेतली आम्ही. हो. मंदिराचे दर्शन दिले ना तुम्हाला, दिले तर बरं होईल. आता देवी मातेचे पण दर्शन देतो बघा. काय तर? ऋता, देवी दिसली तुला? ती बघ तिथं वरती दाखवा नाही देवी, ती बघ टीव्ही मध्ये दिसते बघ देवी. आलं ना, घेतलं ना सर्व? येस, आय एम सो हॅपी. बोला सप्तशृंगी माते की. तर तिकीट काढून आले की इकडे तुम्हाला चप्पल स्टँड मिळते, तिथे तुम्ही तुमचे चप्पल ठेवू शकता. परत पण आपण इकडनंच येणार ना गणेश? हां, प्रति जोडी 3 रुपये. मग आपले किती झाले उमा? आपण आहे 5 जण, मग 150. असे प्रति जोडी 3 रुपये ना, दोघांचे 3 रुपये. बराबर है. एवरीथिंग ओके? हैप्पी? व्हेरी हॅपी. नो चीटिंग? नो चीटिंग. तू इथे जन्म नाही व्हायला पाहिजे होता. पण या मार्गाने येत आहे तुम्ही, हे बघा छान छान तुम्हाला साड्या, ओटी वगैरे सर्व काही बघायला मिळतं बघा. बापरे, आणि लाईन बघा रोपवेची, गर्दी बघ कसली आहे. काय नाही बोलून. तर नुसतं ओटीचेच दुकानं नाही, पण इथे बघा सर्व व्यवस्था आहे दर्शनाच्या आधीची. पाय धुत आहेत ना. ऋता, ट्रेन आली बघ. काय आली? ट्रेन. किती जण जातात एका टायमाला? 60 लोक जातात, 10 जण एका डब्यात जात आहेत. म्हणजे त्यांची सिस्टीम एवढी मस्त आहे, एक साईडून उतरतात, एक साईडून चढतात. हो बरोबर. भारी ना. मस्त एकदम सुविधा केलेल्या. 5 मिनिटात ट्रेन येते. हां, दर 5 मिनिटाला ट्रेन आहे ना. रोपवे. मस्त आहे. तू कशी जाशील? चालत ना. आणि वेटिंग एरिया पण मस्त आहे एकदम. वेटिंग एरिया म्हणजे जेव्हापासून आतमध्ये आलोय, पार्किंग केली तेव्हापासून एकदम भारी, शांती. मस्त. ट्रस्टी एकदम भारी. आमची पाली आली. ऋता, चला ट्रेन मध्ये आलेली आहे ट्रेन. हार्बर लाईनला AC ट्रेन नाही भेटली अजून, पण वणीला येऊन बघा AC ट्रेन. हो, फुल जाओ, सिम. पैर रखो. चला चला चला, सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला. चला, सप्तशृंगी माते की जय. आई भवानीचा उदो उदो. गणपती बाप्पा मोरया. सप्तशृंगी माते की जय. जय.
सप्तशृंगी माते की जय. ऋता दर्शन घेतलं काय? सप्तशृंगी माते की हा, तर वणीमध्ये येऊन आता दर्शन झालेलं आहे बघा सर्वांचा. हा अनयाने बघा किती डोका टेकलं. पण तुला थांब सांगितलं ना लाईन मध्ये राहा, डोका टेकायला भेटेल. हा, झालं ना वहिनी दर्शन? कसं वाटलं? चैत्रे नवरात्र मध्ये ना, काय बोलतात त्याला? हा, चैत्रोत्सव नवरात्र मध्ये दर्शन मस्त ना. एकदम प्रसन्न आहे बघा, देवीचं रूप बघितलं. एकदम मस्त. हा चला जाऊया आता. ऋता झोपली. हॅलो नमस्कार. कुठनं? वरलीवरनं ना. काय नाव? समीर शिंदे. हा समीर शिंदे आणि वहिनी दिसतात बघा. हो झालं दर्शन? हा, चालेल. बोला सप्तशृंगी माते की जय. साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. साई बाबा की जय. शिर्डीला आलो. चला तर 10 वाजलेत आणि आलोय आम्ही शिर्डीमध्ये. आणि मस्त आमची रूम बुक केली बघा. चलो मम्मा दमली. हा हा, तर सकाळी 6 वाजता निघालो होतो. कमीत कमी 7 ते 8 तास आम्ही गाडीमध्ये फिरलेत आणि आता आलोय बॅक टू होम. आलोय काय दमली वाटते अनया पण. मम्मा कसा आहे रूम? माझा रूम इम्पॉर्टंट नाहीये. भारी ना. हा माझ्यासाठी अलग बेड आहे, तुमच्यासाठी अलग बेड. मी झोपणार इथे. हा आणि वॉशरूम ऑल गुड. फर्स्ट क्लास. आवडला ना. दर्शन पण छान झालं, रूम पण छान झालं. आता थोडा आराम करूया. थांबा, कोण आलेला आहे? अरे वा गणेश दादा, चला बरं झालं तुम्ही आले. दादा कुठे आहे? दादा आहे इथे. आहे कुठं? दिसत नाही. तो बघा इथे बसलेला आहे. सकाळपासून गाडी चालते तर त्याचा पाय हात सगळं दुखते, म्हणून तो थोडा मसाज करते. 5 मिनिटं द्या मग आपण निघूया ना. प्रणित काय करते? अरे सकाळपासून चालतो ना दिवसभर. आता फिरायला गेलो का, एखाद्याचा काप असे पाय वगैरे जड होतात ना, त्यांच्यासाठी अगारोनी इंट्रोड्यूस केलेला आहे बॉडी मसाज. इझी टू कॅरी आहे, म्हणजे कुठेही तुम्ही जाताय आरामात कुठेही प्लग करा आणि जिथे तुमचा बॉडी जड झालेली आहे त्याला असा मसाज करा. येस. आणि फुल रिलॅक्स व्हा. तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ऑर्डर करायची इच्छा असेल अमेझॉन वरती तुम्ही ऑर्डर करू शकता अगारोचा बॉडी मसाजर. तुम्ही पण ऑर्डर करू शकता. चला तर उतरलोय आपण खाली. गणेश कुठे घेऊन चाललास? जेवायला घेऊन शिर्डीमध्ये रात्रीचे 10 वाजता. 10 नाही 11 वाजले असतील. 10:40. हा काहीतरी जेवायला चाललोय, पण घोडा गाडी भेटली बघा मध्येच. घोडा गाडी मारूया. हो चांगला हॉटेलमध्ये घेऊन जा मला. हा हे बघा मस्त घोडा आहे त्याचा. काय नाव याचा? सूरज. हाय सूरज. हा ओळखतो बघ. हाय सूरज. हा तर सर्व बसले ना. चला गणपती बाप्पा. कोण आहे घोडेवाला? कोण आहे? हे ऋताला पुढे घे. घोड्यावर बसायला. ऋता घोडा गाडीची सफारी करूया. घोडा गाडी असं एन्जॉय करू. ऋता
वाव. नवी मुंबईमध्ये महाराणी बनून फिरतायत. आता इथे बघा घोडा रथ मध्ये फिरायला आलेत. वेलकम वेलकम. खूप मेहनत करते. उमा वहिनी खूप मेहनत करते. कोणी सांगितलं? गणेश दादानी. बोल बाय घोडा. चला तर या सर्वांनी जेवायला काय शेवभाजी मागवली. शेवभाजी आणि व्हेज कोल्हापुरी. शेवभाजी आणि व्हेज कोल्हापुरी सोबत आणि सोबत दाल तडका. हा तर अनया, हाऊ वॉज युअर डे? कसं वाटलं वणी मातेचे दर्शन करून? खूप चांगलं होतं आणि सप्तशृंगी मातेचं दर्शन पण खूप चांगलं झालं. आलं ना मम्मा? कसं वाटलं आजचा दिवस? सकाळी पेरूची वाडी, हा, आणि त्याच्यानंतर आपण गेलो सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला. ते पण आपण गेलो ट्रॉलीमध्ये, ट्रेनमध्ये. कसं वाटलं? खूप जास्त चांगलं वाटलं. माझा तर शिर्डीचाच प्लॅन होता, पण प्रणितने सांगितलं की 9 मनी चॅलेंजच्या टायमिंगला प्रणित गेला होता, तर आपल्याला सप्तशृंगी माते दर्शन करायला जायला पाहिजे. गेलो, एकदम प्रसन्न झाला बोलू शकतात ना. एकदम त्याची जे प्रसन्नता होता ते खूप मोठा होता. मस्त वाटला मला. ऋता काय बोलणार? रिपीट करो चपाती. ऋता मोबाईल मध्ये बिझी आहे. वहिनी तुम्हाला कसं वाटलं? एकदम मस्त. हा हा. आणि गणेश, हा, आणि गणेश आपण जी ट्रिप प्लॅन केली, पेरूची वाडी, त्याच्यानंतर सप्तशृंगी मातेचं दर्शन आणि शिर्डी, ती प्लॅनिंग कशी वाटली? प्लॅनिंग खूप छान होती आणि जसं आपण प्लॅन केला त्याप्रमाणे सर्व झालं, तर त्याच्याबद्दल खूप चांगला वाटलं. हां, तर या टायमाला प्लॅनिंग मी केली. हां, या टायमाला प्लॅनिंग मी केली, नाहीतर सांगणार उमाली केली. हे बघा. सर्वांना माहिती आहे. तर या मंडळी जेवायला. हां, आणि आजच्या दिवसातला बेस्ट मुमेंट सप्तशृंगी मातेचं दर्शन, हां, त्याच्यानंतर ते गोल गोल राईड पेरूची वाडीतली, आणि आता घोडागाडी. हां, आणि सर्वात बेस्ट ऋताची मस्ती. हां, या जेवायला. मी इथं व्हिडिओ काढतात, यानं लाजा पण नाही वाटत. बघा कशा खातात. बोलत पण होते उमा वहिनी. हा, थांबला गणेश.